Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So मी चाललो आता क्लिनिकला, मी चाललो आता हॉस्पिटलला आणि आज फक्त हॉस्पिटल आहे 12 to 6. नाईसा आज फॉर अ चेंज स्कूलला नाही गेली आहे. सो नाईसाची तब्येत थोडीशी डाऊन आहे, थोडं व्हायरल आहे, फीवर कफ कोल्ड. पण सकाळी उठली तर ताप होता म्हणून मग आम्ही डिसाईड केलं जाऊन दे तिला आज नको पाठवायला. तसं आहे आज सॅटर्डे होतं पण तरी आज त्यांना स्कूलला बोलवलेलं, हाफ डे होता. एनिवेज ते मिस झालं नाईसाचं, बट हेल्थ इज इम्पॉर्टंट. आणि येस नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे. रचना किचनमध्ये आईची पूजा छान झाली आहे. आणि येस आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज टेक इट. सो नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे, टिफिन रेडी झाला आहे, किचन मध्ये साफसफाई चालू आहे. फ्लावर बटाटा देऊ ना तुला थोडी. सो फायनली एव्हरीथिंग इज बॅक टू नॉर्मल. पूर्ण किचन लावण्यात आलेलं आहे. आणि आज जेवायला बनवले फ्लावर बटाटा, माठाची भाजी आणि हिरव्या बटाट्याची आमटी, वरण. हे आहे ऑरेंज शिरा म्हणजे संत्र्याचं शिरा. कारण काय समजतच नव्हतं की काय बनवू. सो माझ्याकडे संत्र होतं तर मी संत्र्याची प्युरी टाकलेली आहे. इथे होतंय भात. आता मी फटाफट नैवेद्य दाखवते. आज खूप लेट झालं सगळं आवरता वाजले आहेत 1:30. पूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि आंटी होत्या म्हणून एकदम सगळं फटाफट आवरलं. आता दाखवते नैवेद्य. आई काय कामासाठी बाहेर गेल्या आहेत आणि सगळी पूजेची त्या तयारी करून गेलेल्या. मला फक्त पूजा करायची होती. नैवेद्य दाखवते आणि नाईसाला भरवते. हे प्रकाश मित्र ज्यावर आपली दृष्टी एकाग्र होते त्याचे गुण आपल्या पिंडपेशीत भरतात. मानस विज्ञानाच्या मेंदूशास्त्राच्या 5 शाखा तसे सांगतात. म्हणून मी तुझ्या स्मरणावर एकचित्त होतो. हे विद्युत पुत्र मला महत्त्वाकांक्षा आहेत, त्या पूर्ण होताना इतरांचे कल्याण करणे मलाही खूप देईल. हे श्रेष्ठ शक्तिदान आणि समता यांचा अपूर्व मेळ हे प्रकाश पुत्र फक्त तुझ्यात आहे. म्हणून मी तुला माझे चित्त समर्पित करू शकते. यस बॅक टू होम आणि बाहेरची थोडी कामं केली आणि आता परत घरी आलो आहे. आता डिनर टाईम. रचनाची किचनमध्ये गडबड. फरमाईश मसाला भात. कंटाळा आला म्हणजे भाज्या खाऊन कंटाळा. सगळ्या भाज्या खाल्ल्या. आता काय बाकी आहे? गव्हाच्या शेंगा बाकी आहे, घेवडा बाकी आहे. सो आता आहे फरमाईश मध्ये मसाला भात, फोडणीचा भात. वास येतोय मस्त अख्ख्या कपाटात. सो याच्यावरून अचानक मला आठवलं का ते रेड सॉइल स्टोरीज म्हणून हे तुम्ही न्यूज ऐकलीच असेल. म्हणजे ॲक्च्युली खूपच शॉकिंग होतं ना जेव्हा ते ऐकलं. मी 10 जागेवर जाऊन चेक केलं की खरंच आहे का. खूप काय गोष्टी घडतायत. परत तेच सांगेल, लाईफ खूप अनप्रेडिक्टेबल. लाईफ इज रिअली अनप्रेडिक्टेबल. आणि हॉस्पिटल मध्ये बघतोच आम्ही पण एवढं त्यांना म्हणजे आम्ही जास्त हे नाही केलं पण त्यांचे जेव्हा व्हिडिओज यायचे तेव्हा मी बघायचो. आणि मध्ये एकदा इनफॅक्ट आईने पण दाखवलेले त्यांचे व्हिडिओज.
आणि तेव्हा खरंच असं वाटलेलं की त्यांनी जे डिसिजन घेतलेलं की ती म्हणजे एक वेगळंच डिसिजन होतं ना, की सगळं काही सोडून लांब, म्हणजे सिटी पासून लांब आणि ते पण या राहणं आणि ते पण या एज मध्ये ज्यावेळी ते अर्निंग एज असतं, त्यांनी सगळं काही त्यांचे म्हणजे त्यांचं थॉट प्रोसेस एकदमच कन्व्हेन्शनल म्हणजे वेगळंच असं होतं, म्हणजे असं अनकन्व्हेन्शनल होतं ॲक्च्युली. आणि जेव्हा न्यूज समजली आय मीन एकदम म्हणजे डोळ्यात अक्षरशः पाणी आलं विचार करून पण, की एक्झॅक्टली काय त्या फॅमिलीने फेस केलं असं. 1 वर्षाची मुलगी, इनफॅक्ट जस्ट त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं मुलीचं एक 10 का 15 डेज बॅक असं. जस्ट ते बघितलं मी आणि लोकांचे कमेंट्स बघितले जे आपण पोस्ट टाकलेली. मला वाटतं खूपच अनप्रेडिक्टेबल आहे लाईफ आणि याच्यातून हेच शिकायला मिळतं की जो वेळ आहे आपला तो जगून घ्या, म्हणजे पूर्ण आपलं 100% द्या, जे आम्ही नेहमीच म्हणतो, रचना जसं म्हणते. बट एवढंच सांगेल की आयुष्यात सगळं काही ठीक आहे, म्हणजे आपण आपलं अर्निंगसाठी, आपल्या चांगल्या आयुष्यासाठी, ह्याच्यासाठी सो आपण आपल्या आयुष्यात बिझी आहोत प्रॉपर, म्हणजे आपल्या अर्निंगसाठी, आपल्या प्रॉपर लाईफ सेटल करायला, ते नक्कीच आहे. सो लाईफ इज रिअली अनप्रेडिक्टेबल. जे काही घडत आहे आणि म्हणजे जे काही घडलं आहे ते एकदमच इमोशनल होतं, म्हणजे खूपच वाईट वाटलं जे घडलं ते. पण एवढंच सांगेल की आपण आपल्या आयुष्यात एवढं बिझी आहोत, म्हणजे आपण आपल्या बेटर फ्युचरसाठी खूप काही आपण धावत असतो आयुष्यात. पण मला एवढंच सांगेल की आयुष्य जगून घ्या, म्हणजे आपण मेहनत तर करायचीच, पण तेवढंच आपल्या फॅमिली, आपल्या फ्रेंड्स, आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत चांगलं टाईम स्पेंड करा, म्हणजे ईच अँड एव्हरी मोमेंट त्यांच्याबरोबर चेरिश करू शकतो असं काही क्रिएट करत राहा. आणि शेवटी कसं आहे, आता बोलायला नाही पाहिजे पण हे मेमरीजच आहे जे त्यांना एक त्यांना मोटिवेशन देऊ शकतं, त्यांना असं जाणून देईल की ते आजूबाजूला. आज आहे संडे, पण आज आहे फुल बिझी डे. आज क्लिनिक प्लस हॉस्पिटल प्लस क्लिनिक, सो पूर्ण 14 आवर्स बिझी असणार आहे. टिफिन रेडी होत आहे, नाश्त्याला आहे मिसळ. सो आज सगळं काही आवरले. खूप दिवसांनंतर एकदम आरामात असा दिवस चालला आहे. आज आहे संडे आणि संडे म्हणतात ना एक लेझी डे असतो, तसंच माझं चालू आहे. सनी गेला आहे, सनीचाच पूर्ण डे वर्किंग आहे, 14 आवर्स वर्किंग आहे त्याचं आज. आणि आईसुद्धा बाहेर गेल्यात, त्यांच्या मैत्रिणींचा काही कार्यक्रम आहे, सो त्या तिथे गेल्यात, सो त्या आपण संध्याकाळी येणार आहेत. आणि आज आहे फ्रेंडशिप डे आणि आज आहे आमची किटी. आणि जेव्हा आम्ही डिसाईड केलेलं तेव्हा आम्हाला बिलकुलसुद्धा आयडिया नव्हती की आम्ही फ्रेंडशिप डेच्या दिवशीच सगळे भेटणार आहोत. सो कोइन्सिडेंटली आज आम्ही भेटणार आहोत आणि मजा करणार आहोत. सो आज आमचं आहे हाय टी, म्हणजे आम्ही अराउंड 4-4:30 वाजता वगैरे भेटणार आहोत. आणि लेट्स सी पूर्ण दिवसात काय काय होतं ते तुम्हाला समजेलच. आणि जसं मी नेहमीच म्हणते की फॅमिली जसे आपल्या आयुष्यात इम्पॉर्टंट आहे तेवढेच फ्रेंड्ससुद्धा इम्पॉर्टंट आहेत. अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण फॅमिलीबरोबर नाही बोलत, पण फ्रेंड्सबरोबर काही न विचार करता बोलून जातो आणि एक वेगळेच असतो आपण तिथे. हे तुम्ही इवन स्वतःसुद्धा पाहिलं असेल की किती डिफरन्स असतो जेव्हा आपण आपल्या फॅमिलीबरोबर असतो आणि आपण आपल्या जेव्हा फ्रेंड्सबरोबर असतो. मजा येते, काही बोलू शकतो. मला आज खूप सिम्पल मी बनवलं आहे आणि सनीला सुद्धा तेच पाठवलं आहे, कारण खूप दिवसांपासून एवढ्या साऱ्या भाज्या आणि खूप काही जेवण होत आहे. अँड आज मी केलं आहे लसूण खोबऱ्याचं जे वाटणाचं, म्हणजे आपण जे फिशसाठी वाटण करतो तसंच सेम प्रोसिजर केलं आहे. फक्त त्यात इन्स्टेड ऑफ फिश त्यात टाकलंय वांग, बटाटा आणि टमेटो.
नक्की ट्राय करा. मी 1-2दा रेसिपी सुद्धा दाखवली. खूप लोकांनी कदाचित ही रेसिपी ट्राय सुद्धा केली आणि खूप लोकांना ती आवडली सुद्धा आहे. भाकरी चपाती भाताबरोबर अप्रतिम लागतं. सो तेच आहे आज जेवणाला. आता मी फक्त भाताचा कुकर लावते आणि नायसाची तब्येत अजूनही असंच एवढी बरी झाली नाहीये, बट शी इज डुईंग गुड. 7 वाजले आहेत 3:30 आणि मी निघाली आहे आमचं फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन. म्हणजे आज किती आहे तसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं. आणि नायसा झोपली आहे, ती उठेपर्यंत मी येईल. चलो लेट्स गो. सो सनीचं आज असं म्हणणं होतं की यू कॅन कम टू द हॉस्पिटल अँड गिव्ह मी अ सरप्राईज. बट माझा हा प्लॅन होता ना, नाहीतर सरप्राईज देऊ शकली असती कारण आज फ्रेंडशिप डे. कारण आज पूर्ण दिवस ही इज नॉट हिअर. तो आता रात्री डायरेक्ट 10:30-11 वाजता येईल. आणि असं म्हणणं झालं की पूर्ण दिवस मी असणार बाहेर, मग आपल्याला असं काही सेलिब्रेशन वगैरे नाही करता येणार. बट इट्स ओके. ही इज गोइंग टू बी माय फॉर एव्हर कंपॅनियन आणि माय बेस्ट फ्रेंड. नवरा बायकोच्या आधी आम्ही दोघं फ्रेंड्स आहोत. त्यांनी म्हणजे आम्ही ना कधीच एकमेकांना नवरा बायकोसारखं ट्रीट नाही जास्त केलंय, फ्रेंड्ससारखंच ट्रीट केलंय. त्यांनी मला तेवढीच स्पेस दिली आहे, तसंच माझ्या साईडनं सुद्धा आहे. तेवढंच लॉयल्टी आहे, तेवढंच ट्रस्ट आहे, तेवढंच एक फ्रीडम दिलेला आहे. आणि जसं आपण एकदम बिंदास मन मोकळं करतो तसाच एक रिलेशन आहे आमच्या दोघातला. कधीच एक असं बर्डन नाही आलंय किंवा असं कधीच नाही वाटलं की अरे हे कसं सांगू ते कसं सांगू. बिंदास मी त्याला सगळं काही सांगते आणि तो पण माझ्याबरोबर सगळं काही शेअर करतो. असं म्हणजे कुठे रूल नाही केलाय, रूल नाही बनवलाय की यू हॅव टू शेअर इच अँड एव्हरीथिंग विथ मी, असं नाहीये. ते हार्ट्स असे जुळून गेलेत ना की बाय डिफॉल्ट आम्ही सगळं काही एकमेकांना सांगतो. आणि अशी फ्रेंडशिप आयुष्यात असायलाच पाहिजे. आणि येस ऑफकोर्स आपलं फर्स्ट फ्रेंड म्हणजे आपली आई असते. आई लहानपणापासून खूप काही गोष्टी आपल्याला शिकवते, खूप काही गोष्टी आपण त्यांच्याबरोबर शेअर करतो. आजही मी आणि फाल्गुनी आईबरोबर सगळं शेअर करतो. मग आमचं काही म्हणजे कधी लो असो आम्ही किंवा काही असेल आम्ही आईबरोबर नक्कीच शेअर करतो. ती आम्हाला ॲक्च्युली ती लहानपणापासून एक सवय झालेली आहे. अँड येस काही नाही, फ्रेंडशिप डे आपण फक्त बोलतो की आज आहे फ्रेंडशिप डे चला साजरा करूया, पण ईच अँड एव्हरी डे हा साजरा केला जायला पाहिजे. मग तो मदर डे असो, फादर डे असो, फ्रेंडशिप डे असो, प्रत्येक नात्याला तेवढंच इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी कोणत्या एका दिवसाची गरज नाहीये किंवा तो एक दिवस येण्याची गरज नाहीये. जेव्हा जो पर्सन आपल्या समोर येतो तेवढंच त्याला तुम्ही इम्पॉर्टन्स द्या, तेवढंच त्याच्याबरोबर छान वागा, प्रेम वाटा, पॉझिटिव्ह ठेवा तो जो एक रिलेशन आहे. आणि काय नाही, इन शॉर्ट माणसांना जुळून ठेवा. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कारण हीच लोक आहेत ती आपल्याला खूप सारा आनंद देऊन जाणार आहेत, खूप सारं शिकवून जाणार आहेत. एनिवेज सो लेट्स गो. 4 ऑप्शन्स दिलेले ग्रुपमध्ये की ह्या जागेवर जायचं की ह्या जागेवर जायचं. सो मी सगळे बोलतात एनिवन. मग मी शेवटी बोलली ह्या जागेवर जाऊ. तर उन्नती बोलते रचनाने सांगितलं तर आपण तिथेच जाऊ. म्हणजे असं काही नाहीये. काही मग मी सगळ्याचे मेनू कार्ड्स वगैरे बघितले. कारण आता असा जो टाइम आहे ना जिथे आम्ही थोडंसं असं कॉफी टाईप असं स्नॅक्स टाईप खाऊ शकतो. फूड ऑफकोर्स नाही खाऊ शकत कारण ऑलरेडी लंच केलेलं आहे आणि परत रात्रीचा एक तो डिनर असेल. सो थोडंसं फक्त एक लाईट काहीतरी खाल्लं जायला पाहिजे. सो फायनली एक कॅफे डिसाईड झालेला आहे. लेट्स गो. सर्वात आधी उन्नतीला पिक करतेय, मग स्नेहाला पिक करतेय. सो आम्ही आलो मुंबई कल्चर कॅफे. खूप विचार केल्यानंतर फायनली पीपल आर हिअर. 4च पीपल आर हिअर. नाही आहे ना आपली ती काय 5 आणि 6वी आता येते. 6 जणी होतात आपण. नाही रे टोटल 10 होते, त्यातले आपले 4 गायब.
सगळे आपल्या मुलांना झोपून आलेत. मी पण झोपूनच आले. हॅपी फ्रेंडशिप डे. एवढ्या वेळ आपण गाडीत होतो. मी आता ह्याच्यावर नाव लिहिलं नाहीये शाळेचे. हे सगळं नाही खाऊ शकत. आता त्याच्यावर नाव नाही लिहिलंय. माझं मनगट नाही वाटत. खूप बारीक होती. हे आपला टाइमच निघून गेला ना यार. आपण काहीच करत नाही. हे आता आपण असं काहीच करत नाही. मार्करनी वगैरे बाबा त्या बँड्स मध्ये पण मी पिंक केला. बाबा रेड परत काहीतरी दुसरं लॉजिक नव्हतं. नाही कोणाच्या अंगात रेड कलर आहे त्याच्यावरून पण स्टोरी. मला कोणी बांधणार माझा पण मला मानते. मी पण पोरींचा ढापून आणले. नाही ग त्यांच्या स्टेशनरी मधलं एक उचलला कलर कापून आणला. आई तू काय करते? काय नाही करत. ढापते कुठे प्राईस ठेव मध्ये. फोटो काढायचा आहे का मला? जास्तच मला उन्नती आम्हाला आयडियाज देते ग. केलंय सगळं रे. फिरो नाही बोलतो तर मला चिडवतो. नंतर मला 30 मला मगाशीच घरी आली बोलते आज मला लागली पाहिजे. कोण कोण राहिले? माझा नंबर काय येणार नाहीये. येतोय की नाही काय मी तर शेवटच ठरवलंय. तू लास्ट मी सेकंड लास्ट. जास्त मॅनिफेस्ट केलेला की पहिलाच लागेल म्हणून शेवट लागणार आहे आता. चला झाली किती झालेली आहे. आता चालले शॉपिंग करायला. हे या मुलीने दाखवलंय बघायला. चालेल चल भेटूया लवकरच. बाय बाय बाय. हॅपी फ्रेंडशिप डे. तू कुठे चालली बाय करून? मीच तुला सोडणार आहे. हे तू चालत चालली. सो आम्ही चाललो तिथे. खूप छान. हे चालेल ताई. वो भी नहीं चाहिए. ये नहीं चाहिए. फ्रिल भी नहीं चाहिए. 28 आहे. 28. फ्रिल पण नको. नाही ना फ्रिल पण लागतो तिला. सेम साईज रहते. मी फ्रिल थोडी काढली तर माझं पण मग मी तेच विचार करत होती गेल्या वेळेस. दो नहीं रहेंगे. थोड़ा ऊपर नीचे लेना पड़ेगा. उसके ट्विन्स है ना. ट्विन्स है तो एक 28 तिला फ्रिलच ताई सगळ्याला. हे बघ हा छान आहे बघ कलर. हे पण नाही चालणार. नाही ना. हे मला माहिती हे आणि असं केलं माझ्याकडे होतं पहिले जात मला माहिती. हो ना. फायनली मी घरी आली आहे आणि ती साडी बघा मला ठेवायला पण एवढा कंटाळा आलाय ना. तेव्हापासून तिथेच आहे. छान बनवते. दिसतात बाबांसारखे. हो. सो आम्ही सनीसाठी बनवतो ग्रीटिंग कार्ड कारण आज आहे फ्रेंडशिप डे. फ्रेंडशिप आणि ना फ्रेंडनी आईने ना हे बघ केलं ना. काय ते बँड तुम्ही हातात लावलंय. फ्रेंडशिप बेल्ट. फ्रेंडशिप बेल्ट पण आहे. छान बनवलं आहे नी. ड्रॉइंग पण शूजला ब्लॅक पण ग. शायनी ब्लॅक पाहिजे. हा का म्हणजे बाबांकडे एक शायनी वाले. का म्हणजे बाबांकडे शायनी वाले ना म्हणून का. हा पण इथे कुठे शाईन करायला आपल्याला. आपण असंच करूया. ठीक आहे.
आता इथे नायसा फ्लावर्सला कलर करते. ते मध्ये येल्लो पाहिजे ना नायसू? ते नंतर करू, पहिले कर फ्लावर्सला कलर. करा. माझे कपडे खराब आहेत बाबू. गरम आहे अंग तिचं. बाबांचं फर्स्ट फ्रेंडशिप बेल्ट असेल ना, बँड आजचा. बांधता येतं का बाबू तुला? असू दे, असं तू सांभाळून ठेव. Best friends forever. बाबा अजून फ्रेश नाही आहे. हॅपी फ्रेंडशिप डे बाबा फ्रॉम नायसा. फोटो बघितला का तुझा? हो ना. आम्ही अजून फ्रेश नाही झाले बाबा. बिचारीला मस्त हात केला. काय तू आणि मी ती बोलते आता नायसा आणि आई पण काढ. मी हेच मुश्किलनी काढलंय मी. थँक्यू सो मच. नायसाकडनं गिफ्ट मिळणं असं अनएक्सपेक्टेड होतं आणि आता नायसा मोठी झाली आहे. सगळं कळतं. बाबांचं आणि मुलीचं नातं पण जसं ते इव्हॉल्व्ह होतं, फ्रेंड्स मध्ये कन्वर्ट होऊन जातं. सो या फ्रेंड्स ना नायसा ना. आणि आता कसं झालंय माहितीये का, तिला रायटिंग जेव्हापासून यायला लागलीये, तिला कळतंय की आता काय लिहायचंय, तर ती जास्त एक्साइटेड असते ते सगळं लिहायला. हे वाचून दाखव मला आधी. हे वाचून दाखव. काय लिहिलंय? हॅपी बर्थडे का येडू. हॅपी फ्रेंडशिप डे. अरे वा. आज आम्ही काय केलं माहितीये का, आज तिला वेगळं, आम्ही आज वेगळी स्टडी केली. आज मी तिला डिक्टेशन दिलंय आणि फॉर अ चेंज तिने सगळे लिहिलं. फक्त ट्रिकी वर्ड्स नाही दिलेत. हँडरायटिंग जरा माफ कर. मी तिला सांगितलं त्याच्यात ड्रॉइंग करायचंय, तू वेगळी तुझी बुक आहे ती काढणार नाही, पण तिला त्यातच लिहायचं होतं. दाखव. हा बी इकडे आहे नायसू, बाबा, आई आणि नायसा. अच्छा सॉरी नायसा, तू इथे खेळते मग. हा दादा आहे, दीदी, दीदी आणि तू दादा. हा चालेल. आणि बघा हे नायसाचं आहे डिक्टेशन. एक्झाम बनवलं. मी तिला बोलली चांगलं 4 लाईन मध्ये लिही, पण तिला ह्याच्यातच लिहायचं होतं. मग येतं तुला हे सगळं तूच लिहिलंय, मी थोडी लिहिलंय. मी हॉर्न साठी तुला फक्त बोलली कारण तुला ते समजत नव्हतं की ते सायलेंट आहे. चला वाट बघून बघून थकलो. 11 वाजले. 11:30. मी पण नाश्ता नाही केला ना, भूक लागली. नाश्ता पण नाही केला तू? मी जे 1 वाजता जेवलोय त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आम्ही तुला सरप्राईज देऊ असं आम्ही विचार केला. बट तर मग असा पण आला विचार की येणार तू 11:30ला, काय सरप्राईज देऊ तुला, असं बाहेर वगैरे मस्त आम्ही तुला एक लॉंग ड्राईव्ह वर घेऊन जाणार होतो, पण तू आलाच नाही. आज सगळ्यात जास्त. आता नेक्स्ट संडे सुट्टी आहे बाबांना. नेक्स्ट संडे सुट्टी आहे, तेव्हा आम्ही आहोत, आपण आहोत. सो सगळ्यांनी प्लीज आपापली काळजी घ्या. खूप
मुलं आजारी पडतायत. हो. नायसा लास्ट 2 days पासून आता कुठेतरी बरी झाली आहे. नायसा 2 days पासून म्हणजे मी तिला जास्तीत जास्त व्हायरल पहिल्यांदाच बघितलं की नायसा एवढा वेळ झोपली आहे. तर नायसाचा कसं असतो, एक डोस गेला टचवूड ती लगेच एकदम ठणठणीत होते. पण ह्यावेळेस पहिल्यांदा पाहिलं की ती एकदम झोपून बिपून आहे 2 days. आणि नायसाच्या स्कूलमध्ये म्हणजे तिचे क्लासमेट्स आहेत ते पण आजारी पडलेत, व्हायरलच आहे. सो सगळ्यांनी प्लीज काळजी घ्या. आम्हाला थोडं झालं आणि आर्याला खूप झालंय ना. चला मी आम्हाला